नमस्कार मित्रांनो. प्राप्त माहितीनुसार अखेर 8व्या वेतन आयोगाला मंजुरी मिळाली आहे. समिती 18 महिन्यामध्ये आपला अहवाल सादर करणार आहे. तर पगार हा कितीने वाढणार? चला आपण आता थोडक्यात बघूया. केंद्र सरकारने महत्त्वाचा एक निर्णय घेतला. केंद्र सरकारने 8व्या वेतन आयोगाला मंजुरी दिली असून त्यासाठी समिती देखील स्थापन केली आहे. आता 8व्या वेतन आयोगाअंतर्गत टर्म ऑफ रेफरन्सला मंजुरी दिली आहे. यानंतर ही समिती 18 महिन्यामध्ये त्यांच्या शिफारसी सादर करणार आहे. त्यानंतर 8व्या वेतन आयोगाबाबत निर्णय घेतला जाईल. दरम्यान 1 जानेवारी 2026 पासून हा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता आहे. टर्म ऑफ रेफरन्स हे असं कागदपत्र आहे की ज्यामध्ये आयोग कसं काम करणार, त्यासाठी किती वेळ लागणार याबाबत माहितीही दिलेली असते. या वेतन आयोगाला मंजुरी दिल्यानंतर तुमचा पगार हा कितीने वाढणार हे समजणार आहे. दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढू शकतो हे आता आपण जाणून घेणार आहोत. ज्या प्रकारे 7व्या वेतन आयोगामध्ये पगार वाढवला गेला त्याच फॉर्म्युल्यानुसार 8व्या वेतन आयोगामध्ये पगार वाढण्याची शक्यता आहे. 7वा वेतन आयोग लागू झाला तेव्हा कमीत कमी बेसिक सॅलरी ही 7,000 रुपयावरून 18,000 रुपये इतकी झाली. आता यात जास्त वाढ होण्याची शक्यता आहे. 8व्या वेतन आयोगातील पगार हा फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असणार आहे. 7व्या वेतन आयोगामध्ये फिटमेंट फॅक्टर हा 2.57 इतका होता. 8व्या वेतन आयोगामध्ये हा फिटमेंट फॅक्टर 2.86 होऊ शकतो. त्यानुसार पगार हा कितीने वाढणार? नवीन वेतन आयोग लागू होताना महागाई भत्ता हा 0 होतो. त्यानंतर तो वाढत जातो. सध्या 7व्या वेतन आयोगामध्ये महागाई भत्ता 58% इतका आहे. 7व्या वेतन आयोगातील पगार हा बेसिक सॅलरी त्याची 25,000 आहे. DA 14,500 रुपये आहे. HRA 6,750 रुपये आहे. एकूण पगार 46,250 रुपये इतका आहे. तर 8व्या वेतन आयोगानुसार बेसिक सॅलरी ही 25,000 रुपये वर 2.86 फिटमेंट फॅक्टरनुसार 71,500 रुपये त्याचं बेसिक ठरणार आहे. DA हा 0 असणार आहे. HRA 19,305 असणार आहे. एकूण पगार हा 90,850 याप्रमाणे 8व्या वेतन आयोगातील पगार हा असणार आहे. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.